भारत ओमान दरम्यान CEPA म्हणजेच सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी. करारामुळे दोन्ही देशात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी संधींची नवी दारं होणार खुली. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार उभय देशातील संबंधांना नव्या उंचीवर नेत समृद्ध भविष्याकडे घेऊन जाईल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. CEPAसह भारत ओमान दरम्यान 7 सामंजस्य करार, सागरी वारसा, कृषी, उच्च शिक्षण आणि उद्योगविषयक करारांचा समावेश. पंतप्रधानांना ओमानच्या सुलतानांकडून ऑर्डर ऑफ ओमान हा ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान. विकसित भारत जी-रामजी विधेयक आज लोकसभेत मंजूर. विकसित भारताच्या प्रवासात ग्रामीण भागाला बळकट करण्यासाठी हे विधेयक उपयुक्त ठरेल, शिवराज सिंग चौहान. राज्यसभेत अणुऊर्जा विषयक सुधारणा शांती विधेयक मंजूर. पुढच्या पिढ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा देण्यासाठी विधेयकात तरतूद, डॉक्टर जितेंद्र सिंग. ऑपरेशन सिंदूरनं कमी काळात अचूक उद्दिष्ट साध्य करण्याची भारतीय सैन्य दलाची क्षमता जगाला दाखवली. हवाई कमांडर्स परिषदेत राजनाथ सिंग यांचे गौरवोद्गार. सदनिका वाटप घोटाळा प्रकरणी अटक वॉरंटनंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 150 जागांवर भाजपा, सेना, RPI युतीचं एकमत. उर्वरित बोलणी लवकरच पूर्ण होतील, संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती. विधान परिषदेतल्या काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपामध्ये प्रवेश. आणि ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांचं दिल्लीत वार्धक्यानं निधन. नोएडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त.